प्रभु रामचंद्र भगवान की जय। सुत हनुमान महाराज की जय। स्वहित नायके दशानना अति कायासी आले रुदना अश्रू पूर्ण झाले नयना सरोनी मौन राहिला प्रभु रामचंद्र भगवान की जय। लाईट गेली मोठी नगर नका प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। संत सद्गुरु गोपाळ बाबा की जय। सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून गुरुवर्य भगवान बाबा गुरुवर्य गुरुनाम माऊली दादा यांच्याही चरणावरती नमन करून या ठिकाणी वेड्या वाकड्या शब्दामध्ये कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करील। सर्वांनी सांगितला कथेचा म्हणूनच हे रामायण ऐकायचंय। इथं मुलगा बापाला उपदेश करतोय महाराज, शेवटी डोळ्यामध्ये पाणी आलं आणि कळून चुकलं की किती जरी वडिलाला सांगितलं तरी आता यांची अधोगती झाल्याशिवाय राहणार, ही अधपतनाला गेल्याशिवाय राहणार नाही। कितीतरी उदाहरणं दिले बाबा, तुम्ही काय केलं या तो पतंग जसा त्या रूपी विषयाला भुलतो का म्हणले वेडा घेऊन मृत्युमुखी पडतो, तशी अवस्था पिताश्री तुमची झाली। एक दिवशी तुम्ही येडे घेऊन विषय वेडी माणसाचं काय होतं या, म्हणून महाराज म्हणले विषय वडी भुलले जीव याची कोण करील किंवा नुपजे नारायण भाव, अशी अवस्था तुमची झाली महाराज। विषयाच्या आधीन गेलात तुम्ही म्हणून पुन्हा पुन्हा हात जोडू लागले। पण धर्म जर शिकवत असेल का, मुलगा जरी असला तरी बापाने त्याच्या पाया पडावं असं शास्त्र सांगते। त्याचं वय जरी कमी असलं, तुम्हाला हो म्हणायला काय झालं, तुम्हाला वाचायला लागले काय रामायणाच्या आपण सगळी ते आपण बांधून घ्यायचं अगोदर महाराज, बरोबर आहे का नाही? मग तसं म्हणले इथं, हा तुम्हाला इथं उदाहरण आठवलं असेल त्याच्यामुळे तुम्ही लगेच जोडून दिले। माणसं असं अडकवायला पुरवठे मला फिटायच असो, सर्व तुम्ही अधिकारानं मोठे ज्ञानानं मोठे आहेत महाराज। मी याच्या अगोदर याच व्यासपीठाला सांगून गेलोय, माझी ज्ञानाची काय अजून गाठ पडली नाही। मला काय महाराज आणि हे काही शब्द अजून पुरवठे महाराज कळत नाही। फक्त आता या हात मारले तसं मला इथंच मी सांगितलंय आमच्या नायकोडे महाराजाला, माझं नाव आहे चाळक, मला लागत नाही ओळख ना पाळक दारी बसला यांना चांगलं बरं वाटतं म्हणजे घ्यायचा दर रविवारी गुरुवारी, आणि इथं तर माझ्याकडे ठेवलं तुम्ही, मला झोपीला लागली मगाचे गिराईक हाकालून द्यायचं घाटावरलं कशाला ठेवलं। शेवटी महाराज हाती कायाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, महाराज रडू लागले, हात जोडले त्या ठिकाणी का अधर्म होऊ लागलाय पिताश्रीकडून, आणि यांना काही केलं तरी कळत होय। ऐकत काय माणसं, सांगा ना तुम्ही, वाजत से बोंब कोणी ना ऐकती कानी, अशी अवस्था होती का नाही महाराज? म्हणून तर महाराजांनी सांगितलं उठा जागे व्हा, तसं हे लीपुर बापाला सावध करत होतं, पण आती कायाचे शब्द ऐकत नाहीत हे दिसलं आणि यांचा आघात होणार आहे म्हणून रुदन आलं डोळ्या वाटत, धारा वाहू लागले आती कायाच्या, हात जोडले, काय करावं काय नाही असा विचार सांगतात। दुःख पावेल निज माता ऐसिया बोलाची कथा, येऊ नेंदीचा वागपता अति मौनता राहिला, अति मौनता राहिला, मौन धारण केलं महाराज। यांच्यामुळे आता शरीरावर या दुःखाचा आघात होणार आहे म्हणले। आता इथं बोलून उपयोग, जिथं काही आपलं चलत नाही का तिथं मौन धारण केलेलं बरं असतं बरं का। संयम ठेवा, नाही बोललेलं बरं, बोलापेक्षा हा बोला बरं। त्या ठिकाणी एखाद्या सभेत जायचं नाही, गेलो तर तिथला विषय कळाला तर बोलायचं, नाही तर मौन धारण केलेलं अति उत्तम। कुणी जर आपलं ऐकत नसेल तर शिकून उपयोग होत नाही, की अति काळाला कळालं मौन धारण केलं महाराज त्या ठिकाणी बाजूला झाले म्हणजे आता माझ्याकडे जेवढं होतं तेवढं माझं सांगण्याचं आता त्या ठिकाणी कर्तव्य संपलं, मौन धारण केलं, स्तब्ध झाले आणि काय केलं, ऐकोनी अति कायाचे वचन जीवी कोचला दशानन, इंद्रजितानी कोचले प्रधान प्रतिवचन देती। असं होतंय का नाही? अधर्मी माणसाला आंधळे महाराज धर्माचं ज्ञान सांगितलं होते, खोचतंय मनामध्ये, दचकल्या जातंय, त्याचा बोध होतोय महाराज।
पोरग होतं पण प्रतिवचन दिलं नाही. इंद्रजित ही प्रति उत्तरामध्ये काही बोलत नाही. राजा रावणी काही बोलत नाही. प्रहस्त प्रधान जी काही मंडळी होती का सर्व स्तब्ध राहिले. म्हणले का अरे लहान पोरग पण खरं बोलतय. असं होतंय का नाही. आणि खरं बोलल्यानंतर माणसं त्या ठिकाणी काय करतात. म्हणून मी सांगत असतो तुम्ही जरी प्रमाण असलं धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पण जिथं धन कमी पडतंय तिथं ज्ञान कामाला येतं गुरुवडे महाराज. बरं का. म्हणून ज्ञान हे वरिष्ठच आहे. बरोबर आहे का नाही. अन्नदान श्रेष्ठ आहे मान्य करू आपण. बरोबर आहे का. पण एक वेळेस जेवण केलं दुसऱ्या वेळेस भूक लागते का नाही. वस्त्रदान इतर सर्व दान त्या ठिकाणी काय आहेत कुणा लागणाऱ्या वस्तू. तसं ज्ञानदानाचं आहे का. इतर हे ऐकल्याच्या नंतर असं माणूस म्हणते का दुसऱ्या गुरुवारी येऊस तर काय झालं गेल्या गुरुवारचा अध्याय संपूर्ण लागले. हे ज्ञान पुन्हा काय होतंय दिल्याच्या नंतर उठतंय का. अन्नदान केल्याच्या नंतर त्याला जसं पुनरावृत्ती आहे तसं ज्ञानाला नाही. आणि याची एक खासियत आहे ज्ञान दिल्यानं वाढतं. नदीचं पाणी वाहत राहिल्यावर वाहत राहिल्यावर स्वच्छ राहतं निर्मळ राहतं. तसं जे जे आपण अशी ठावे ते इतरांना शिकवावे शहाणे करून सोडावे सकळ जना. बरोबर आहे का नाही. ज्ञान ही देण्याची वस्तू आहे. पण आता किती जण देतात. देण्याची वृत्ती पाहिजे का नाही. विद्येचं दान करण्याची वृत्ती पाहिजे उदारता पाहिजे माणसाकडे, पण देत नाहीत माणसं. महाराज कसा झाला माझा अभंग ते म्हणते काय गायला त्याला नको सुवर्ण ताल. माझा मावल्या म्हणतात महाराज तुमचा येऊ विना तुमचा येऊ टाळ आणि तुम्ही तिकडच विना तुमचं भजन तिकडे जाऊ द्या. येईल का माणूस नाही. तुम्ही प्रोत्साहन द्या त्या ठिकाणी. जमलं महाराज चांगलं जमलं जमतच असतं या. हे ज्ञान देण्यासाठी ही परिस्थिती गरजेची असती. पण इथं सभेमध्ये बोलले आती काय सर्वाला पटलं. म्हणले पोरग लहानच आहे मूर्ती लहान आहे पण कीर्तिमान आहे. ज्ञान लय सांगतय म्हणले. आज आमचा समज असा झालाय ती होय आणि ती आता मागून आलं 4 वर्ष आणि ते लागलं काय ज्ञान सांगाय आणि त्याचं आम्ही ऐकायचं काय आणि त्याच्या पुढे आम्ही बसायचं काय आणि मग आम्ही आता बसतो काय केलं. नडतंय कुठं आपलं घोडं कुठं पेन खायला लागलंय. इथंच नडायला लागलंय महाराज. इथलं नाही इथलं चांगला परिसर आहे पण आमच्या तिकडे घाटावर अशी परिस्थिती पुरवठे महाराज. हे जुने फुटाळ नवी पालवीच फुटू द्यायला. हे बाजूला जागा केल्याशिवाय परमताची होईल का मला सांगा तुम्ही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात कुणाला तरी तुम्ही घेऊन या ना महाराज त्या ठिकाणी. ती जागा सोडायला तयार नाही तर ही घाटावरली परिस्थिती आहे. आता मी तुमच्याकडे पोपटासारखा बोल गावात म्हणजे शिकावा मंदिरात येत नाही टाळ घेतला नाही कवा भजन केलं नाही. अरे कीर्तन कुठून करायला लागलं. अरे आले देवाजीच्या मनात ते कोणाचे आले ना काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले भगवंताची एकदा कृपादृष्टी झाली होती काय करणार नाही. बरोबर आहे का नाही. आणि मग तशी अवस्था महाराज आधी काय आणि हे सर्व ज्ञान सांगितलं बघा. इंद्रजितासारखे वीर होते राजा रावणासारखे ब्रह्मवैद्य होते पण सर्वांना मान्य करावं लागलं. आणि योग्य वेळी योग्य शब्द दिल्याच्या नंतर त्याचा फायदा होत असतो. पण आधी कायाचा एवढा बोध यांनी सर्वांनी खाली माना घातल्या. त्या ठिकाणी सर्वांचे चेहरे उतरले महाराज त्या ठिकाणी आणि स्तब्ध राहिले. काय झालं. एका जनार्दना शरणा श्रोत्या वक्त्या पडले मौना. सुंदर कांड झाले संपूर्ण श्री जनार्दना निज कृपा. श्री जनार्दन निज कृपा. हे कुणाच्या कृपेनं झालं म्हणले जनार्दन स्वामीची कृपा झाली म्हणून श्रोत्याला वक्त्याला मौन धारण करावं लागलं. मौन पडलं. मी आता याच्या पुढचं ज्ञान सांगू शकत नाही असं त्या ठिकाणी म्हणले नाथ बाबा म्हणू लागले. या ठिकाणी या सुंदर कांडाची सांगता होऊ लागले पूर्णत्वाला जाऊ लागले. त्याचं कारण आहे महाराज की ही सर्व असणारी गुरुची कृपा झाली आणि म्हणून म्हणले या ठिकाणचा जो पुढचा कथा भाग आहे त्या ठिकाणी असणारे आंधळे महाराज सांगतील.